नमस्कार. एस एम न्यूज सातारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी आलो आहोत ब्रह्मपुरी या तीर्थक्षेत्री. ज्यास न घडे पंढरी त्याने यावे ब्रह्मपुरी असे एक म्हटलं जातं. संत तुकाविप्र, संत जनाबाई, संत सकू आणि अलीकडील काळात संत गाडगेबाबा यांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. आणि या भूमीत उद्या या ठिकाणी या देवस्थानची यात्रा संपन्न होत आहे. पाहायला गेलं तर या ठिकाणी पूर्वीपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात एक धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून हे तीर्थक्षेत्र नावाला आलेलं. आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवट म्हणजे मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या, या अमावस्येच्या वेळी या ठिकाणी मोठा उत्सव भरतो. यावर्षीही या ठिकाणी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी या पंचक्रोशीतील हजारो नागरिक या ठिकाणी येत असतात. रहमतपूर, नहरवाडी, अंगापूर, धामनेर, सासुर्वे तसेच आजूबाजूतील अनेक नागरिक, आबालवृद्ध नागरिक या ठिकाणी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. तर या देवस्थानची महती सांगण्यासाठी आपल्याबरोबर आहेत अद्वैत विप्र आणि ते आपल्याला या देवस्थानची माहिती सांगत आहेत. नमस्कार. तर इसवीसनाच्या 1750व्या शतकात संत तुकाविप्र यांनी ह्या मंदिराची स्थापना केली. हे मंदिर जेव्हा स्थापन केले तो दिवस होता मार्गशीर्ष चतुर्दशीचा, कृष्ण चतुर्दशी म्हणजे दर्शवेळा अमावस्येच्या एक दिवस आधी. दर्शवेळा अमावस्येबद्दल संत तुकाविप्र एक अभंग म्हणतात. यासी न घडे पंढरीची वारी, जावे ब्रह्मपुरी एक वेळ. मार्गशीर्ष मासी होतो हा उत्सव, जमताती देव सकळीक. अमातिथी पर्व कृष्ण खेळे काला, वाटे भूदेवाला स्वानंदाने. तुकाविप्र म्हणे सत्य अनुभव, साधू संत सर्व घेती तेथे. तर असं ह्या ब्रह्मपुरी क्षेत्राचं महत्त्व तुकाविप्र त्यांच्या अभंगातून प्रतिपादित करतात. ब्रह्मपुरी हे ब्रह्मपीठ असल्याने येथे वैदिक काळापासूनच ब्रह्मदेवाने त्यानंतर सप्तऋषींनी साधना केलेली आहे. तुकाविप्र ब्रह्मपुरीच्या मंदिराला संत तुकाविप्र सगुण विठ्ठल म्हणतात, कारण येथे विठ्ठल रुक्मिणीसोबत आहे. तुकाविप्रांनी त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांच्या पत्नीसोबत माता सगुणेसोबत ब्रह्मपुरी येथे 1730-40च्या दशकामध्ये साधना केली. 50च्या दशकात त्यांनी मंदिर बांधलं असावं. आणि त्यानंतर तुकाविप्रांनी स्वतः त्यांच्या साधन मार्गात प्रोग्रेस करण्यासाठी बोरबण येथे अजून एका विठ्ठलाची स्थापना केली. तर माहीतच आहे प्रत्येकाला की बोरबणचा विठ्ठल हा एकटा आहे, तिथं रुक्मिणी माता नाही आहेत. तर तुकाविप्र त्यांना निर्गुण विठ्ठल म्हणतात. आणि तिथे ध्यानगृह देखील आहे. दोन्ही मंदिरांची बांधणी 12 वर्षाच्या फरकाने झालेली आहे. तिथे देखील गणपतीचं मंदिर आहे, इथे देखील गणपतीचं मंदिर आहे. तिथल्या गणपतीला धुंडीराज म्हणतात आणि इथल्या गणपतीला नृसिंह गणपती असे म्हणतात. हे ब्रह्मपीठ, त्याच्यानंतर श्रीकृष्णाचं वास्तव्य, अशा सर्व गोष्टींमुळे ब्रह्मपुरीला एक तीर्थक्षेत्र म्हणून सर्वोच्च मान आहे. म्हणून ह्या ठिकाणी गेली 250 वर्ष ह्या दर्शवेळा अमावस्येला म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला ह्या विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्त्यांची स्थापना झाल्यानंतरच्या काल्याच्या दिवशी म्हणजे चतुर्दशीला ह्या मूर्त्यांची स्थापना झाली आणि अमावस्येला काला झाला. तर त्या दिवशी गेली 250 वर्ष सतत भक्त येत असतात आणि दर्शनाचा लाभ घेत असतात. तर सर्व भाविकांनी आज ह्या वर्षी होणाऱ्या मार्गशीर्ष अमावस्येला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा.